मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रुबाधा दूर करण्यासाठी, एखादा व्यक्ती विनाकारण आपल्याला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी, एखादा व्यक्ती सतत आपला अपमान करत असेल तर त्या व्यक्तीला लायकीत ठेवण्यासाठी, एखादा व्यक्ती सतत आपल्याला रडवत असेल तर आपला त्रास हा त्याला परतवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की ज्या व्यक्तींवरती आपण खूप विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करतात. ज्या लोकांवरती आपण खूप प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात. ज्यांच्यासाठी आपण असंख्य गोष्टी करतो तीच लोक आपल्याला टॉर्चर करतात. बघा, आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे. हे उपाय तुम्ही करायला सुरुवात केली तर ज्या व्यक्तीने तुम्हाला रडवलंय स्वतः तो व्यक्ती रडेल. ज्या व्यक्तीने तुमचा अपमान केलाय स्वतः तो व्यक्ती तुमच्या मागे मागे फिरेल. मग तो तुमचा पती असेल, तुमची सासू असेल, तुमची पत्नी असेल, तुमचा भाऊ असेल किंवा अन्य कुठलाही तुमचा जवळचा सदस्य असेल. तुम्हाला तुमचा शत्रू माहिती असेल किंवा तुम्हाला तुमचा शत्रू माहिती नसेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आता मी तुम्हाला सगळ्यात पहिला उपाय सांगते, जो कुठल्याही शनिवारी करायचा आहे. आठवड्यातील कुठलाही शनिवारच्या दिवशी काय करायचं, एक लोखंडी तवा घ्यायचा. नसेल तर तुमच्या घरात जो कुठला तवा असेल तो घ्या. गॅस किंवा चूल जे असेल त्याच्यावरती हा तवा जो आहे तो थोडासा तापवा, म्हणजे गरम करा. आता थोडासा तवा गरम केला की घराच्या दक्षिण भागात ठेवा. जिथे आपल्या घराचा दक्षिण भाग आहे, स्वयंपाकघरात, लिव्हिंग एरियात, कुठेही फक्त हा लोखंडी तवा गरम करून ठेवा. आणि कुणी तिथे जाणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर उगाचच एखादा व्यक्ती भाजला जाईल, म्हणून तेवढी काळजी घ्या. तवा तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त एक तुम्हाला विड्याचं पान घ्यायचं आहे, ज्याला आपण खाऊचं पान असं म्हणतो किंवा ज्याला आपण पूजेचं पान असंही म्हणतो. हे एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला हळदीने तुमच्या शत्रूचं किंवा जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय त्याचं नाव लिहायचं आहे. हळदीने, बघा, ओली हळद करा थोडीशी, त्या हळदीने हाताने किंवा एखाद्या काडीने त्या विड्याच्या पानावरती त्या शत्रूचं किंवा त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. आणि त्याच्यावरती थोडीशी तुम्हाला एक किंचित काळी मोहरी घालायची आहे. जे डाळीसाठी, वरणासाठी आपण फोडणीला घेतो हीच मोहरी, थोडीशी मोहरी त्या नावावरती तुम्हाला सोडायची आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती 2 अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत, 5 काळे मिरी ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती थोडीशी तुम्हाला दालचिनीची पावडर घालायची आहे. हे सगळं साहित्य त्या विड्याच्या पानावरती ठेवून तुम्हाला तो विडा म्हणजे आपण विडा कसा बनवतो किंवा खाऊचं पान कसं आपण गुंडाळून करतो, सेम तसं तुम्हाला एक विडा किंवा तुम्हाला राऊंड करायचा आहे आणि शेवटी काळ्या धाग्यात ते बांधायचं आहे. बघा, विडा बनवलात किंवा काळ्या धाग्यामध्ये हे सगळं साहित्य त्या पानामध्ये तुम्ही बांधलं की तुम्हाला ते उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला इतकंच म्हणायचं आहे की आज माझा शत्रू समाप्त होत आहे किंवा माझा शत्रू मला जो त्रास देत होता त्याचा नाश होत आहे. एक तुमच्या शत्रूचं प्रतिबिंब म्हणजे शत्रूचा चेहरा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे. ठीक आहे, एवढा करून झाल्यानंतर तुम्हाला जिथे घराच्या दक्षिण भागामध्ये आपण तवा गरम करून ठेवलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे. त्या तव्यावरती जोरात तुम्हाला त्याचं टाकायचं आहे. आता जसं तुम्ही गरम तव्यावरती हे टाकाल तसं त्याची अग्नी म्हणजे ते जे गरम आहे ते त्याला लागेल, त्याला चटका बसेल, ते पान थोडंसं जळेल आणि त्यातून एक वास यायला सुरुवात होईल. एक छोटासा जरी वास आला किंवा छोटासा जरी चटका त्या पानाला बसला, समजून जा हा चटका तुमच्या शत्रूला बसलाय. त्याने जो त्रास देत होता किंवा जे काही तुमच्यासोबत केलं होतं ते तिथल्या तिथे संपेल. हा उपाय पुन्हा करण्याची गरज नाही, एकदाच करा. जेव्हा तो तवा थंड होईल तेव्हा तो घासण्यासाठी घ्या आणि त्याच्यावरती ठेवलेलं हे पान जे आहे, ज्यात साहित्य आहे, हे सगळं घराच्या बाहेर एखादी रिकामी जागा, पडकी जागा, गटार असेल किंवा जिथे कुणीही जात येत नसेल अशा माळावर, शेतावर, रानावर कुठल्याही पडक्या जागी ते फेकून द्या. बघा, हा उपाय तुमच्या आयुष्यात कितीही मोठा तुम्हाला एखाद्या व्यक्ती किंवा कितीही मोठा शत्रू त्रास देत असेल त्या त्रासातून कायमचा दूर करेल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. बऱ्याच वेळा आपल्याच घरातली किंवा आपल्याच घराच्या शेजारची एखादी व्यक्ती खूप त्रास देते, सतत रडवते, हिणवते. त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायची असेल तर हा दुसरा उपाय करा. एक नारळ घ्या, ज्याला आपण श्रीफळ म्हणतो,
छान असं पाणी असणारा नारळ घ्या, स्वच्छ पाण्याने तो धुवा. त्या नारळाच्या वरती, जो नारळ तुम्ही घेतलेला आहे त्या नारळाच्या वरती तुम्हाला कोळशाने, काळा कोळसा, या काळ्या कोळशाने नसेल तर काळ्या रंगाच्या मार्कर पेनाने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे, ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे. त्या व्यक्तीचं फक्त तुम्हाला नाव लिहायचं आहे आणि खाली तुम्हाला, त्या नावाच्या खाली तुम्हाला शत्रू असं लिहायचं आहे. या नारळाला 7 वेळा काळ्या रंगाचा धागा बांधायचा आहे. पहिल्यांदा धागा बांधायचा, गाठ मारायची, पुन्हा गुंडाळायचा, गाठ मारायची, अशा 7 गाठी मारायच्या. नाव लिहिलेल्या नारळाला धागा बांधून 7 गाठी मारायच्या. एकदा गुंडाळा, गाठ, पुन्हा गुंडाळा, गाठ, पुन्हा गुंडाळा, गाठ, आणि शेवटी सुद्धा 7व्या वेळी गाठ मारा. आता हा जो नारळ आहे, हा नारळ आपल्या उजव्या हातात घ्या. आपला हा जो उजवा हात आहे, या उजव्या हातावरती हा नारळ ठेवा. हा नारळ उजव्या हातामध्ये ठेवून त्या नारळाकडे बघा आणि तुम्हाला जो मंत्र सांगतेय तो मंत्र फक्त 21 वेळा म्हणा. बघा, मंत्र खूप सोपा आहे. तुम्हाला म्हणायचं आहे ओम ह्रीम क्लीम, ओम ह्रीम क्लीम. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. समजा माझा शत्रू सुहास आहे, जो मला खूप त्रास देतोय, मला त्याला त्याची जागा दाखवायची आहे, किंवा माझा पती मला खूप त्रास देतोय, खूप विनाकारण रडवतोय, मी त्याच्यासाठी उपाय करते, त्याचं नाव सागर आहे, तर मी त्याचं नाव घेणार. ओम ह्रीम क्लीम सागर वश वश शत्रुबाधा नाशाय स्वाहा. ओम ह्रीम श्रीम क्लीम सागर वश वश शत्रुबाधाय स्वाहा. ओम ह्रीम श्रीम क्लीम वश वश सागर शत्रुबाधाय स्वाहा. हा मंत्र जो आहे हा तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. जिथे मी सागर हे नाव घेतलेलं आहे तिथे तुम्ही कुठल्याही व्यक्तीचं नाव घ्या. हा मंत्र 21 वेळा म्हणा आणि हा नारळ आपल्या घरात, आपल्या जवळ एखाद्या ठिकाणी गुप्त ठेवा. आता जेव्हा हा उपाय तुम्ही कराल त्याच्या काही तासात किंवा अवघ्या 1-2 दिवसात तुम्हाला अनुभव येईल. ती व्यक्ती कुठेतरी तुम्हाला स्वतःहून आवाज देईल, ती व्यक्ती तुमच्याशी नीट वागेल. त्यावेळेस काय करायचं, त्या नारळाला बांधलेली सगळ्यात वरची 7वी गाठ आहे ती सोडायची. पुन्हा 2 दिवसांमध्ये, 4 दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव येईल. आता ती व्यक्ती तुमच्याशी नीट वागतीये, तेव्हा अजून त्याच्यावरची 1 गाठ सोडा. पुन्हा काही दिवसानंतर तो व्यक्ती तुमच्या मागे मागे करेल, तेव्हा त्याच्यावरती 3री गाठ सोडा. पुन्हा ती व्यक्ती तुम्हाला म्हणजे तुमच्याशी स्वतःहून बोलायला, तेव्हा 4थी गाठ सोडा. असं जसं जसं तुमचं रिलेशन चांगलं होईल किंवा जशी जशी ती व्यक्ती तुमच्या जवळ यायला सुरुवात होईल, ती व्यक्ती तुमच्या पाठीपाठी फिरायला लागेल, ती व्यक्ती तुमचं ऐकायला लागेल, पूर्णतः ती व्यक्ती तुमच्याकडे येईल, तेव्हा त्याची शेवटची 7वी गाठ सोडा. आणि हा जो धागा आहे, हा धागा वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्या. वाहतं पाणी असेल त्यात सोडा, नाही तर एखाद्या झाडाखाली टाकून द्या. आणि जो नारळ आहे तो घराच्या बाहेर नेऊन फोडा किंवा घराच्या उंबरठ्याच्या समोर फोडा आणि हा नारळ घराबाहेर टाकून द्या. घराच्या बाहेर हा नारळ टाकून द्या. कधीच कुठली इडापिडा येणार नाही, कुठला शत्रू त्रास देणार नाही. हा उपाय केल्यानंतर जसा नारळ बाहेर फुटेल तशी तुमच्या आयुष्यात असणारी जी काही शत्रुबाधा, शत्रुपीडा आहे ही कायमची संपेल. खूप साधे सोपे 2 उपाय आहेत. 2ही करा, शक्य असेल तर 1 करा, पण नक्की करा.